हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्ञानपथ अकॅडमी 5. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण TETमध्ये जे लागणारे इम्पॉर्टंट नोट्स आहेत त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर ग्रेड 8 स्टँडर्डचा जो फर्स्ट चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 1, त्यातले जे लागणारे इम्पॉर्टंट नोट्स आहेत ते मी इथे आज तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सो हे हँड रिटन नोट्स आहेत. सो जर आपण इथे फर्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघूयात, जेणेकरून तुम्हाला जो चॅप्टर आहे किंवा जे नोट्स आहेत ते इझिली समजतील. सो इथे जे फर्स्ट जी डेफिनेशन आपण डिस्कस करणार आहोत ते आहे प्रोकॅरियोट्स. म्हणजे काय? सेल विदाउट एनी ट्रू न्यूक्लियस, म्हणजे त्याला न्यूक्लियस नसतो अशा जे सेल्स असतात त्याला आपण प्रोकॅरियोट्स म्हणतात. नेक्स्ट आहे युकॅरियोट्स. युकॅरियोट्स म्हणजे काय? ज्याला सेल न्यूक्लियस असतं. ठीक आहे, असे सेल्स ज्याला न्यूक्लियस असतं. नेक्स्ट आहे ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक बघितलं तर याच्यात असं म्हणलं जातं की ऑर्गॅनिझम्स दॅट मेक देअर ओन फूड, फॉर एक्झाम्पल प्लांट्स. म्हणजे ऑटोट्रॉपिक म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स असतात जे स्वतःचं जेवण, जे स्वतःचं फूड ते स्वतःच बनवत असतात. ठीक आहे, एक्झाम्पल आहे प्लांट्स. नेक्स्ट जे आहे ते आहे सॅप्रोफाईट. सॅप्रोफायटिकमध्ये ऑर्गॅनिझम दॅट फीड ऑन डेड मॅटर, म्हणजे जे डेड ऑर्गॅनिझम्स असतात किंवा जे मेलेले जे काही जीवजंतू असतात त्यांच्यावर जे किडे जातात बसतात तर ते सॅप्रोफायटिक असतात. ओके. नेक्स्ट आहे हेट्रोट्रॉपिक. हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स दॅट डिपेंड ऑन अदर फॉर फूड. ठीक आहे, ऑन अदर ॲनिमल्स फॉर फूड. फॉर एक्झाम्पल इथे ॲनिमल्स मी घेतलेले, फॉर एक्झाम्पल टायगर, लायन, हे दुसऱ्यांवर डिपेंड असतात बरोबर त्यांच्या जेवणासाठी. नेक्स्ट आहे प्रोड्युसर्स. प्रोड्युसर्स म्हणजे काय? असे ऑर्गॅनिझम्स जे स्वतःचं जेवण बनवू शकतात. म्हणजेच काय तर आपण जे इथे वर डिस्कस केलं ऑटोट्रॉपिक्स, सॅप्रोफाईट आणि हेट्रोट्रॉपिक, त्यालाच प्रोड्युसर, कन्झ्युमर आणि डिकम्पोजर्स असं म्हणतात. ओके. सो प्रोड्युसर्स प्रिपेअर फूड असं लक्षात ठेवायचं. कंपोजर्स ईट अदर ऑर्गॅनिझम्स, ते दुसरे ऑर्गॅनिझम्स खातात. डिकम्पोजर्स म्हणजे काय? ऑर्गॅनिझम दॅट ब्रेक डाऊन ऑन डेड. डी फॉर डेड, डिकम्पोजर असं लक्षात ठेवायचं. ओके. नेक्स्ट आपण बघणार आहोत. ओके. सो हा जो फर्स्ट लेसन आहे तुमचा लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोज, जो खूप इम्पॉर्टंट लेसन आहे TETसाठी, त्याबद्दल आता आपण डिस्कस करणार आहोत. यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्याच मी इथे मेन पॉईंट्सच घेऊन आलेले आहे. तर बेसिक थोडी हिस्ट्री आपण इथे बघूयात. सो इथे कार्ल लिनियस यांचं जर बघितलं तर त्यांनी 2 किंगडम्सचं असं क्लासिफिकेशन आपल्याला दिलं होतं, जे होतं व्हेजिटेबिलिया अँड ॲनिमिलिया. ठीक आहे. नेक्स्ट आहे हॅकिल. यांनी 1866मध्ये 3 किंगडम्सचं क्लासिफिकेशन दिलं होतं, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. हे जे आहे हे फक्त तुमच्या नॉलेजसाठी वाचलं तर चालेल, हे एक्झाममध्ये येत वगैरे नाही, पण तुमच्या नॉलेजसाठी तुम्हाला माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट आहे कॅटॉन. त्यांनी 2 ग्रुप्स दिले होते, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. ओके. नेक्स्ट कोपलँड. कोपलँड्सनी 4 किंगडम्स असं दिलं होतं, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स, अशी त्यांनी 4 किंगडम्सबद्दल आपल्याला माहिती दिली होती. नेक्स्ट जे बघितलं आपण यापुढे तर ते आहे रॉबर्ट हार्डिंग वॅटेकर. म्हणजे हे जे रॉबर्ट आहेत यांनी 5 ग्रुप्स ऑफ क्लासिफिकेशन यामध्ये दिले होते, जे खूप आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तर इथे जर आपण पहिलं डिस्कस केलं कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, म्हणजे सेलचं स्ट्रक्चरनुसार त्यांनी पहिलं डिव्हिजन केलं. ठीक आहे. आणि मग त्या सेलचं स्ट्रक्चरला प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स असं म्हटलं. प्रोकॅरियोट्स म्हणजे ज्याला न्यूक्लियस असतं आणि युक्लियस नसतं, सॉरी. आणि युकॅरियोट्स म्हणजे ज्याला न्यूक्लियस असतं. नेक्स्ट होतं कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम यामध्ये जी ऑर्गॅनिझम्सचे जे सेल्स होते ते कसे होते त्याच्यावर आपण क्लासिफिकेशन बघितलं आहे. त्याच्या बेसिसवर त्यांनी युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर हे 2 कन्सेप्ट आपल्यासमोर आणून दिले. नेक्स्ट थर्ड आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे हे जे ऑर्गॅनिझम्स होते यांचं जे जेवण होतं, खाण्यापिण्याचा जे तरीका होतं ते कसं होता, तर प्लांटसाठी, फंगीसाठी आणि ॲनिमलसाठी वेगवेगळा होता. ते आपण जेव्हा पुढे डिस्कस करू तेव्हा आपल्याला कळेल. नेक्स्ट इथे आपण जर बघितलं तर त्यांची लाईफस्टाईलबद्दल इथे डिस्कस केलेलं आहे. जसं प्लांट्स, ॲनिमल्स आणि फंगी झालं. तर प्लांट्स आपल्याला माहिती आहे ते स्वतःचं जेवण बनवतात म्हणून त्याला ऑटोट्रॉपिक म्हणतो. ठीक आहे. ऑल्सो वी कॅन से प्रोड्युसर. डेड ऑर्गॅनिझमवर असतात म्हणून डिकम्पोजर. आणि ॲनिमल्सला कन्झ्युमर्स असं म्हणतो. ठीक आहे. याला आपण हेट्रोट्रॉपिक आणि याला आपण
सॅप्रोफाइट्स असं म्हणतो. ओके, नेक्स्ट आहे आपलं सिलोजेनेटिक रिलेशनशिप, म्हणजे यांचे जे रिलेशन्स होते ते कसे होते. तर आपण इथे पुढे डिस्कस करणार आहोत की युकॅरियोट्स आणि प्रोकॅरियोट्सचे जे रिलेशन्स आहेत जेनेटिक ते कसे असतात ते, आणि सेल्युलर अँड मल्टीसेल्युलरचं डिस्कस करणार आहोत. सो हे बेसिकली जे आता आपण डिस्कस केलं हे फक्त आपल्याला बेसिक नॉलेजसाठी इथे डिस्कस केले. सो आता मी तुम्हाला मेन जे नोट्स आहेत त्याबद्दल पुढे देणार आहे. सो आपला जो टेबल आहे तो इथून स्टार्ट होतो. आपल्याला हे माहिती आहे की आपल्याला 5 किंगडम्स दिलेले होते, 5 ग्रुप्स ह्याच्यावरनं क्लासिफिकेशनवरनं आपल्याला दिले होते. कोणी दिले होते तर इथे तुमचा आन्सर आहे रॉबर्ट हार्डिंग विटेकर. ठीक आहे, ओके. याच्यात जर आपण डिस्कस केलं तर फर्स्ट जे आहे ते आहे प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स म्हणजे काय, जे युनिसेल्युलर असतात. ओके, हे 2 पॉईंट्स आपल्या लक्षात ठेवायचे. तर असे कोणते असतात तर ते असतात किंगडम 1 म्हणजे मोनेरा. ओके, मोनेरा असतात. नेक्स्ट आहे आपल्याला याच्यात 2 टाईप्स दिलेले आहेत. पहिलं आहे प्रोकॅरियोट्स आणि दुसरं जे आहे ते आहे युकॅरियोट्स. युकॅरियोट्समध्ये 2 प्रकार असतात, युनिसेल्युलर पण असतं आणि मल्टीसेल्युलर पण असतं. ओके, युनिसेल्युलर जर आपण बघितलं तर त्याला किंगडम नंबर 2 प्रोटिस्टा असं सांगितलेलं आहे. आता मल्टीसेल्युलरचे पण काही प्रकार होते. सो त्यातला जो फर्स्ट आहे, म्हणजे आता आपण 2 डिस्कस केलेत म्हणून आपला इथे थर्ड किंगडम होईल. थर्ड किंगडम बघितलं तर आपला आहे फंगी. फंगी असे असतात ज्याला सेल वॉल असतो. ओके, पण ते फोटोसिंथेसिस प्रोसेस करू शकत नाही. नेक्स्ट आहे किंगडम नंबर 4 प्लॅन्टिया. म्हणजे काय, त्याला सेल वॉल पण असतो ते फोटोसिंथेसिस प्रोसेस पण करतात. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, जे स्वतःचं जेवण बनवू शकतात. नेक्स्ट आहे लास्ट किंगडम नंबर 5 ॲनिमेलिया, ज्याच्यामध्ये सेल वॉल नसतो, नो सेल वॉल. ठीक आहे, आय होप तुम्हाला इथपर्यंतचे नोट्स क्लिअर झाले असतील. नेक्स्ट आता आपण डिटेलमध्ये एक एक किंगडम डिस्कस करणार आहोत आणि मी तुम्हाला याचे नोट्स देणार आहे, डायरेक्ट इम्पॉर्टंट नोट्स. सो इथे जे फर्स्ट किंगडम आहे आपला तो आहे किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा काय असतो नेमका, तर तो नेमका ऑल बॅक्टेरिया म्हणजे सगळे प्रकारचे बॅक्टेरिया त्याच्यात असतात आणि ब्ल्यू ग्रीन एल्गे. ठीक आहे, सो बॅक्टेरिया प्लस ब्ल्यू ग्रीन एल्गे जेव्हा हे 2 गोष्टी येतात तर त्याला आपण मोनेरा असं म्हणतो. आणि जे ब्ल्यू ग्रीन एल्गे आहे त्याला जे वेगळं नाव दिलेलं आहे ते आहे सेनोबॅक्टेरिया. ओके, किंवा सायनोबॅक्टेरिया. नेक्स्ट आपण जर डिस्कस केलं मोनेरा कसा असतो, तर तो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतो. ओके, तो प्रोकॅरियोटिक असतो म्हणजे त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतो, नो ट्रू न्यूक्लियस. तर त्यांचं जेवण नेक्स्ट काय, न्यूट्रिशन कसं असतं, तर त्यांचं न्यूट्रिशन ऑटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक दोघं असतं. म्हणजे ते स्वतः पण बनवू शकतात काही, आणि काही जे आहेत ते दुसऱ्यांवर अवलंबून असतात. नेक्स्ट आपण आता बघणार आहोत त्यांचे जे शेप्स वगैरे आहेत त्याच्याबद्दल. सो इथे कोकस, बॅकिलस, सिरिलियम आणि विब्रिओ हे जे आहेत ते त्यांचे शेप्स आहेत. ठीक आहे, इथं बघितलं पहिले जे शेप आहे ते आहे स्पेरिकल, ते जे कोकस असतात ते राऊंड शेपमध्ये असतात असे. ओके, नंतर आहे बॅक्युलस हा रॉड शेप, म्हणजे रॉड्स जे असतात आपले रॉड असे या शेपमध्ये असतात ते. नेक्स्ट आहे स्पिरिलम म्हणजे स्पायरल. ओके, असे स्पायरल असतात ते, त्याचं स्ट्रक्चर शेप असं असतं. विब्रिओ म्हणजे एक असं आपण कोमा लावतो ना, कोमा त्या आकाराचा एक स्ट्रक्चर असतं. नेक्स्ट आता मी तुम्हाला इथे एवढं आपण जे डिस्कस केलं मोनेरासाठी हे कसं लक्षात ठेवायचं त्याची मी ट्रिक देणार आहे. सो इथे ट्रिक नंबर 1 म्हणजे कसं लक्षात ठेवायचं, मोनो म्हणजे काय 1, आणि हे बघा मोनोला जर आपण कट केलं तर मो होतो 1, आणि नो म्हणजे नो न्यूक्लियस असं लक्षात ठेवायचं. ओके, ही आपली फर्स्ट ट्रिक आहे, मोनो नो न्यूक्लियस, 1 नो न्यूक्लियस. सेकंड आहे ABC रूल. ठीक आहे, ABC रूल म्हणजे काय, ॲट्रोटॉपिक आणि हेट्रोटॉपिक दोघे असतात. B फॉर बॅक्टेरिया, C फॉर कॅनोलो बॅक्टेरिया असं लक्षात ठेवायचं. सो नेक्स्ट जे ट्रिक आहे ती आपली शेपसाठी आहे, की आपल्याला शेप्स कसे लक्षात ठेवायचे किंवा त्यांचे जे नाव असतात त्यांच्या मागे हे वर्ड्स सफिक्स म्हणून यूज केलेले असतात, तर ते कसे लक्षात ठेवायचे, तर त्याला पण एक ट्रिक आहे. तर ही शेप ट्रिक मी इथं लिहून दिली आहे. कोझी बॉयज स्टडी व्हेरी वेल. सो कोकस कोझी, बॉयज बॅक्युलस, स्टडी स्पेरिलियम, व्हेरी विब्रिओ. ओके, आय होप इथे तुमचा जो किंगडम मोनेरा आहे तो क्लिअर झाला असेल. तर किंगडम मोनेराचे काय ट्रिक आहेत, 3 ट्रिक आहे, मोनो, ABC रूल आणि कोझी बॉय स्टडी व्हेरी वेल. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुमचा किंगडम मोनेरा इथे कंप्लीट होतो. नेक्स्ट आहे किंगडम 2 प्रोटिस्टा. ओके, प्रोटिस्टा हा किंगडम कसा आहे, त्यामध्ये नेमकं कसे ऑर्गॅनिझम असतात, ते युनिसेल्युलर असतात, पण
युनिसेल्युलर म्हणजे काय, सिंगल सेल. त्यांचे जे ऑर्गॅनिझम्स असतात ते सिंगल सेल असतात, पण ते युकॅरियोट्स असतात. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस असतं. ओके, ट्रू न्यूक्लियस प्लस ऑर्गेनेल्स म्हणजे ऑर्गेन्स पण प्रेझेंट असतात त्यांच्यामध्ये. आता हे जे ऑर्गन्स असतात त्यांच्यामध्ये मूवमेंट कसे होतात तर त्याबद्दल इथे खाली दिलेलं आहे. सो जो फर्स्ट मूवमेंट आहे ती आहे आपली सुडोपोडिया. ओके, हे बघा जी आपल्याला अमिबामध्ये बघायला भेटते. नंतर आहे सिलिया जी पॅरामिशियामध्ये बघायला भेटते, आणि फ्लॅजिला जी आपल्याला युग्लेनामध्ये आपल्याला बघायला मिळते. सो या 3 जे मूवमेंट्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट आता आपण यांचं देखील न्यूट्रिशन बघणार आहोत की यांचं जेवण खानपान कसं असतं. सो ऑटोट्रॉप असतं काहींचं आणि काहींचं हेट्रोटॉप असतं. सो ऑटोट्रॉप कोणाकोणाचं आहे, युलिना वॉल्वॉक्स यांचं ऑटोट्रॉप आहे आणि अमिबा पॅरामिशिया यांचं हेट्रोटॉप आहे. ठीक आहे, तर तुम्ही म्हणाल आता याचं लक्षात कसं ठेवायचं एवढं सगळं, म्हणून त्यासाठी देखील मी तुम्हाला खाली इथे ट्रिक्स आणल्या आहेत. सो ट्रिक नंबर 1 आहे प्रोटो. प्रोटो म्हणजे काय, प्रो, बरोबर. आपण म्हणतो हा कामात प्रो असतो वगैरे, म्हणजे काय, तो फर्स्ट असतो नेहमी, म्हणून प्रो म्हणजे फर्स्ट. परफेक्ट सेल म्हणजे याला आपण युकॅरियोटसाठी यूज केलं आहे. परफेक्ट सेल म्हणजे काय, युकॅरियोट. ठीक आहे, आता याचे मूवमेंट ट्रिक मी तुम्हाला आता मूवमेंट डिस्कस केले होते, तर त्याची ट्रिक आहे प्रोटिस्टा कॅन फ्लाय. प्रोटिस्टा, पी फॉर सुडोपोडिया, सी फॉर सेलिया, एफ फॉर फ्लॅजिला. ओके, असं लक्षात ठेवायचं आहे. सो प्रोटिस्टा कॅन फ्लाय, PCF. नेक्स्ट आहे आपली न्यूट्रिशन ट्रिक. सो न्यूट्रिशन ट्रिकमध्ये EV ऑटो, AP हेट्रो असं लक्षात. सो EV ऑटो, AP हेट्रो. EV म्हणजे काय, युग्लिना, V म्हणजे वॉल्वॉक्स, AP म्हणजे A आणि P अमिबा पॅरामिशिया, हे हेट्रोटॉपिक असतात. सो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, वॉल्वॉक्समध्ये पास्ट जो आहे क्लोरोप्लास्ट हा प्रेझेंट असतो. ठीक आहे, म्हणून इथे लिहिले वॉल्वॉक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. नेक्स्ट आहे आपलं थर्ड किंगडम, फंगी, ज्याला आपण डिकम्पोज असं सुद्धा म्हणतो. सो हे जे ऑर्गॅनिझम्स असतात हे युकॅरियोटिक्स असतात, म्हणजे यांच्यामध्ये न्यूक्लियस असतो. ते नॉन ग्रीन असतात, हेट्रोटॉपिक असतात, सॅप्रोफाईट असतात. ओके, म्हणजे ते दुसऱ्यांवर डिपेंड असतात. डेड ऑर्गॅनिकवर ते डिपेंड असतात. डेड ऑर्गॅनिकवर त्यांचं ग्रोथ होत असते. त्यांचं जे स्ट्रक्चर असतं, त्यांचे जे सेल वॉल असते त्याला आपण चिट्टीन असं म्हणतो. त्यांची जी बॉडी असते त्याला हायपी मायसेलियम याच्यामधनं ती बनलेली असते. अँड त्यांचं जे रिप्रोडक्शन होतं जे एकातनं वाढत जात असतात तर ते स्पोर्ट्सने वाढतात. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट इथे परत मी तुम्हाला ट्रिक आणलेली आहे फंगीची, ते कसं तुम्ही लक्षात ठेवणार म्हणून. फंगी म्हणजे यालाच देखील कट केलं तर फन फ्युनरल गार्बेज इंडिकेटर असं लक्षात ठेवायचं. म्हणजे काय, विच कॅन ग्रो ऑन डेड मॅटर, जे डेड ऑर्गॅनिझम्स असतात, मॅटर असतात त्याच्यावर ते ग्रो करतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे त्याची जी ट्रिक आहे ती अशी लक्षात ठेवायची. आपण शॉक असं लिहितो स्पेलिंग, बरोबर, SHOK, शॉक. सो के कॅन्सल करून टाकायचा, मग आपल्याकडे काय होतो, SHOC. म्हणजेच काय, सॅप्रोफाईट, हायपी ऑर्गॅनिझम्स कुठले असतात, त्यांचे युकॅरियोटिक्स असतात, आणि चिट्टीन वॉल, त्यांची जी सेल वॉल असते ती असते चिट्टीन नावाची. सो हे तुम्हाला मी आपलं जे थर्ड किंगडम आहे फंगी त्याची मी ट्रिक दिली आहे. नेक्स्ट आपण त्यांचे एक्झाम्पलची ट्रिक बघणार आहोत. इथं आहे पाम ब्रेड. आता फंगी वगैरे जे असतं ते फंगस कुठे लागत असतं तर ब्रेड्सवर किंवा जे डेड ऑर्गॅनिक असं जमिनीवर वगैरे येत असतात, म्हणून त्याला पाम ब्रेड असं मी नाव दिलं आहे ट्रिकसाठी. सो पाम म्हणजे काय, पेनिसेलम, एवरनं एस्परजिलियस, एम म्हणजे मशरूम. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. सो यांचे एक्झाम्पल्स असं लक्षात ठेवायची ही ट्रिक आहे. ओके, सो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर हे सगळे ट्रिक्स आणि जे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स नोट्स आवडले असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि असंच जो व्हिडिओ आहे तो लवकरात लवकर शेअर करा, म्हणजे मी तुम्हाला अजून इम्पॉर्टंट नोट्स हे पुढे डिस्कस करेल आणि तुमच्याबरोबर शेअर करेल. सो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग.